खरं तर मी बोललो तर तो चोंबडेपणा वाटेल, पण नाही बोललो तर माझं मन मला खात राहील की स्वराज्याच्या हिताची गोष्ट नाही बोललो. पंत, जे बोलायचे ते स्पष्ट बोला. म्हणजे असं आहे की पन्हाळ्यावर जो प्रकार घडला तो किती भयंकर होता. स्वराज्याचे छत्रपती आणि त्यांना कट रचणाऱ्याने फारच शिताफीनं कट रचला होता, पण गुन्हेगार लवकरच सापडतील. अहो, गुन्हेगार सापडतील, सापडणारच, पण केव्हा? नंतर. मुळात ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. म्हणजे शंभूराजांच्या जीवाला धोका आहे ही काळ्या दगडावरची रेघ. म्हणूनच मला राहून राहून एक शहाणपणा सुचला आहे. तो शहाणपणा असा की एवढं मोठं स्वराज्य एक खांबी असू नये. म्हणजे असं रामास लक्ष्मण, कृष्णास बलराम हे पाहिजेच. पंत, काय म्हणायचंय तुम्हाला? जे म्हणायचं आहे ते अगदी स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. बाळराजेंना राजा म्हणून तयार करावं. पंत, अहो काय बोलताय तुम्ही? राजाराम हित, जे राजाराम हित तेच स्वराज्याचं हित, तेच सर्वांचं हित. समजा उद्या होऊ नये, परंतु झालं. दुर्दैवानं शंभूराजे जखमी जायबंदी झाले तर केवढा अनर्थ होईल. स्वराज्य धोक्यात येणार, स्वराज्याची घडी विस्कटणार. पण ते आता शक्य नाही. का? राजाराम राजेंचं मंचकारोहण केलं होतं, विसरलात? आम्ही मंचकार होण्याच्या गोष्टी करत नाही, तर त्यांनी राजा बनण्याच्या तयारीत राहावं एवढीच अपेक्षा करतोय. पंत, आम्हाला सगळं पटतंय, पण आता आमची ती ईर्ष्या राहिली नाही. संघर्ष नको वाटतो. बिलकुल संघर्ष करायचा नाही. आपण फक्त पर्याय म्हणून तयार करायचं. बाळराजेंना कारभाराचं प्रत्यक्ष शिक्षण मिळेल. थोड्याच कालावधीत त्यांना एक निष्णात योद्धा म्हणून तयार केलं जाईल. उद्या काही बरं वाईट घडलं तर बाळराजे छत्रपती म्हणून शोभले पाहिजेत. आपणाकडून आम्हाला मोठ्याने होकारही नको. किंचित मान हलवलीत तरी चालेल. आम्हाला विचार करू देत. आता एकच विचार, बाळराजेंची सुरक्षा. राणीसाहेब, माफी असावी, परंतु बाळराजे सुरक्षितच आहे. तसं आपल्याला वाटतं पंत, पण तसं नाही. आणि हे आपण पन्हाळगडावर घडलेल्या हकीकतीवरून लक्षात घ्यायला हवं. कदाचित तसं घडणारही नाही, परंतु राजांचा तसा आदेश आहे. राजांचा आदेश आहे बाळराजेंवर लक्ष ठेवायचं. त्यांच्या महालापासून ते महादरवाजापर्यंत बारकाईने लक्ष ठेवायचं. ते कुठे जातात, काय करतात, कोण कोण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं, कोण कोणत्या आमिषाने पुढे येतं हे बघायचं. ते कसे उठतात, कसे बसतात, काय खातात, काय पितात हे देखील बघा. म्हणजे संपूर्ण देखरेख असणार बाळराजांवर. होय, संपूर्ण देखरेख. आणि त्यांच्यावर देखरेख आहे हे कोणाच्याही लक्षात येता कामा नये. पंत जी, ही जबाबदारी तुमच्यावर. मातोश्री, या ना. बसा. नाही, असू द्या.
तुमची मसलत महत्वाची दिसते. चालू द्या. आम्ही एवढंच विचारायला आलो होतो की बाळराजेंना सदरेवर पाठवायची इच्छा आहे. जर तुमची हरकत नसेल तर कारभार हाताळला जातो. जरूर मातोश्री. बाळराजेंना सदरेवर येण्यासाठी आमची काहीच हरकत नाही. परंतु ते सदरेवर येतील, बसतील, ते देखरेखीखाली. सुनबाई, मातोश्री, राजांचा तसा आदेश आहे. म्हणजे बाळराजेंनी आपल्याच घरात देखरेखीखाली राहायचं. माफी असावी, परंतु या गोष्टीत आम्ही काहीच करू शकत नाही. ठीक आहे, मग राजांना आमचा निरोप द्या. म्हणावा, आम्हाला ही गोष्ट मान्य नाही. पेशवे, कविराज, जी जी. बाळराजेंवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला अत्यंत निष्ठावंत माणसं लागतील. आणि यासाठी आम्ही येसाजीराव दाभाडे आणि बाबाजी ढमढरे यांचे चिरंजीव हरजी ढमढरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्याचे ठरवत आहोत. हे उत्तम झालं. म्हणजे आता बाळराजांची चिंताच मिटली. आणि ही दोन्ही माणसे राजांच्या विश्वासातली, प्रसंगी प्राणांचीही पर्वा करणार नाहीत, परंतु बाळराजांना हिफाजतीने राखतील. खंडोजी, तुम्ही राजांना निरोप द्या. म्हणावं, काळजी करू नका. बाळराजेंना आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू. राजांचा आदेश आहे बाळराजेंवर लक्ष ठेवायचं. त्यांच्या महालापासून ते महादरवाजापर्यंत बारकाईने लक्ष ठेवायचं. ते कुठे जातात, काय करतात, कोण कोण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं, कोण कोणत्या आमिषाने पुढे येतं, हे बघायचं. इथून पुढे या अशा प्रकारे तुमच्या आडून आमच्यावर कोणी वार करू नये म्हणून तुम्हाला नजर काही देत आहोत आम्ही. सगळे सूत्रधार, एक जात सगळे सूत्रधार सापडणार. बहिर्जी काका स्वतः जातीनं हजर झाले. बहिर्जी काकांच्या तीक्ष्ण नजरेतून कुठलाच गुन्हेगार सुटणार नाही. त्यांनी संपूर्ण जाळं पसरवले. बहिर्जी नाईकांचं पथक शोध घेत आहे. कोणीही सुटणार नाही. सुनबाई सहज बोलून गेली, पण ते बोल आपल्यासाठी होते का? तो इशारा तर नव्हता ना? इशाराच. काय अर्थ लावावा या सगळ्या गोष्टींचा? खंडोजी, हे बरं नाही. काय बरं नाही? तुम्ही तालीमखान्यातून तलवारी बाहेर काढता आहात, भाले बाहेर काढता आहात. उद्या तुम्ही पागेतून घोडा आणि बारूदखान्यातून दारुगोळा बाहेर काढाल. बिलकुल नाही. मग का तालीमखान्यातून शस्त्र बाहेर काढताय? बाळराजेंची तालीम सुरू होणार म्हणून? हो, आता बोला. ही मनमानी नाही का?
ही मनमानी नाही, राजांचा आदेश आहे तो. मग आता बाळराजेंनी तालीमखान्यात करायचं तरी काय? तालीम कशी करावी? का त्यांनी शिकूच नाहीये? अहो, आज त्यांना 3000ची मनसबदारी मिळाली आहे, पण निदान त्यांना तलवार तरी पेलता यायला पाहिजे. तालीमखान्यात तलवारी आहेत, बिना धारेच्या बोथट तलवारी. तुर्तास तरी बोथट तलवारी आणि भल्यांनी खेळावं. ही काय लुटूपुटूची लढाई वाटली तुम्हाला? हा आदेश मागे घ्या. आदेश मागे घेतला जाणार नाही. तो राजांचा आदेश आहे आणि विचार करूनच दिला गेला असणार. त्यात मला किंवा कोणालाही बदल करता येणार नाही. अथुजी, पंढरी, तलवारी बाहेर काढा. उद्या मी पन्हाळगडावर जातोय, परंतु शंभूराजांसमोर उभं राहिल्यानंतर रायगडावर काय काय कारवाई केली हे मला सांगावं लागेल. सांगा तुम्ही, पण माझ्या बुद्धीला पटत नाही. शेवटी तुमची आणि राजांची मर्जी. प्रश्न मर्जीचा नाहीये, बाळराजांच्या सुरक्षेचा आहे. धारदार तलवारी बाहेर काढा आणि बोथट तलवारी ठेवा. तलवारी आणि भाले मोजकेच असू द्या. निघा तुम्ही. तालीमखान्याचा ताबेदार कोण हे येसाजीराव दाभाडे ठरवतील. मी निघतो. कमाल झाली. ही कालची पोरं जी आमच्या समोर लहानाची मोठी झाली, ती आज मला ज्ञान शिकवायला चालली आहेत. पंत, राजमातोश्री, बघितलं, हे असं असतं. म्हणजे बाळराजेंना खरी कोणतीच गोष्ट मिळू द्यायची नाही. अहो, मी म्हणतो निदान हात शिकताना तरी खरी तलवार नको का हो? अहो, त्यांना पोलादाचा खणखणाट ऐकत मोठा होणारा राजा नकोय, लाकडाचा राजा हवाय. साध्या भुंग्या भिरडानं पोखरला जाणारा. पण हे सगळं बाळराजेंच्या सुरक्षेसाठीच आहे ना? अहो, सुरक्षेच्या नावाखाली कमरेची तलवार काढून घ्यावी. राजमातोश्री, बघा, खेळी तुमच्या ध्यानात आली तर मलाही सगळं नवलच वाटतंय. पंत, हो, बाळराजेंनी कुठे जायचं नाही, खेळायचं नाही. सोबत सरदार असणार, अंगरक्षक असणार. म्हणजे ही नजर कैद तर नाही ना? काय नजर कैद? खंडोजी, खंडोजी, नमस्कार करतो. आयुष्यवंत भव, सुखी भव. मी काय म्हणत होतो, एखाद 2 दिवस अजून राहिला असता तर. नको बाबा, राजे माझी वाट बघत असतील आणि खरं तर मला देखील त्यांच्याशिवाय करमत नाही. हो, म्हणजे तुला राजांशिवाय करमत नाही. लढा लागलाय त्यांचा. हा? काळजी घे. हे बघ, यात तहान लाडू आणि भुकेचे लाडू दोन्ही लाडू आहेत. अहो बाबा नको. अहो, कुठे एवढा लांबचा प्रवास आहे? पन्हाळ्यावर तर जायचंय. अरे बाबा, प्रसंग काय सांगून येत नाही, त्यामुळे आपल्याकडे घरची शिदोरी असलेली बरी. अहो बाबा, घरची शिदोरी तर मी कधीच घेतलीये आणि ते देखील तुमच्याकडून. माझ्याकडनं शिदोरी घेतलीस? हो. बाबा, मागच्या वेळी तुम्ही पोहे दिले होते ना, पोहे आणि डांगर. अच्छा, ती शिदोरी होय? नाही, ती नाही. मग कोणती शिदोरी? स्वामीनिष्ठेची शिदोरी. ती कधीही न संपणारी आणि दिवसेंदिवस वाढतच जाणारी शिदोरी. बाबा, खरं तर हे आपल्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे, नाही? खरंय खंडोजी. आणखीन एक वैशिष्ट्य आहे आपल्या घराण्याचं.
लेखणी. खर तर ही लेखणी आपल्या घराण्याची ओळख. स्वामिनिष्ठा एवढी तीही महत्वाची आहे, हे विसरू नका खंडोजी. तुमच्याकडे लेखणी आणि माझ्याकडे तलवार. ती आहेच, पण लेखणी बाबांच्या नंतर मी समर्थपणे पेलली आहे. पेलायलाच पाहिजे दादा. लेखणीचं सामर्थ्य हवंच, पण प्रसंगी तलवारीलाही धार करून ठेवावी लागते, कारण तलवारीच्या धारेवर राज्य मिळवता येतं. तलवारीच्या धारेवर राज्य मिळवता येतं आणि लेखणीच्या धारेवर ते राज्य राखले जाते. का हो बाबा? बाळांनो, दोन्ही गोष्टी खऱ्या, परंतु माझ्या लेखी दोन्ही गोष्टींचं महत्व सारखेच. लेखणी आणि तलवार या दोघांनाही स्वामीनिष्ठेचं अधिष्ठान पाहिजे, तरच लेखणीच्या टोकातून ठिबकणाऱ्या थेंबातून मोती जन्मतो आणि तलवारीतून ठिबकणाऱ्या थेंबातून महानता निर्माण होते. म्हणून प्रथम स्वामीनिष्ठा. परंतु असलेली स्वामीनिष्ठा स्वामींना उमगली पाहिजे ना. नाहीतर आज चिटणीशी आपल्याकडे आणि उद्या दुसरीकडे असं नको. आवजी बाळा, तशी कोणतीही शंका घेऊ नकोस. गोष्टी कानावर येतात म्हणून बोललो. दादा बोललास, आता यापुढे बोलू नकोस. राजे पन्हाळगडावर जरी असले ना, तरी रायगडावर त्यांचं बारीक लक्ष असतं. इथे जे काही घडतं, जे बोललं जातं, ते त्यांना सगळं समजतं. त्यामुळे आवजी दादा, यापुढे तुम्ही सांभाळून बोला. म्हणजे हा इशारा समजायचा की माझ्यावरचा अविश्वास? मला एवढंच म्हणायचंय की स्वामींच्या अहिताचे काही बोलू नये. मी काय अहित बोललो? बाळानो, गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज माणसाला पुरतो, उकरतो, फोडतो, हाल हाल करतो, होत्याचं नव्हतं करतो. म्हणून आपसात गैरसमज होऊ देऊ नका. प्रत्यक्ष खात्री करा. निरोपही घ्यायचा होता आणि हा शिक्काही द्यायचा होता. आम्ही गडावर नसू, त्यामुळे हा शिक्का आपल्याकडे ठेवा. कसला विचार करताय? आणि गप्प गप्प का? ही शिक्क्याची पेटी सुनबाईंना द्या. असू द्या हो तुमच्याकडे. आम्हाला ती नकोशी वाटते, आणि ज्याची अमानत त्याच्याकडे असलेली बरी. अमानत म्हणत असाल तर ती सगळ्यांचीच आहे ना. सगळ्यांची असली तरी ती त्यांच्या नावे आहे, त्यामुळे ही त्यांनाच द्या. थोरल्याबाई साहेब, ठेवून द्या हो इथेच. आणि त्यांनी मागितले का तुमच्याकडे? मागण्या अगोदर दिलेली बरी, आणि आता शिक्क्यापेक्षा काशी बरी वाटते आम्हाला. काय बोलताय तुम्ही? काशी, शिक्का आणि रायगडाची पुण्याई आहे का कुठल्या तीर्थक्षेत्राला? थोरल्याबाई साहेब, एक सांगू का तुम्हाला? सुनबाईंचा तुमच्यावर खूप विश्वास आहे, आणि म्हणूनच बाहेर जाताना शिक्कामोर्तब सुपूर्त केली त्यांनी तुमच्याकडे. विश्वास असता तर पुन्हा नजरकैद नसती आली आमच्या वाट्याला. नजरकैद? कसली नजरकैद? घ्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही तर.
महाराजांवर किती बंधनं घातली आहेत ते एकदा बघा तरी. फक्त दोरानं खांबाला बांधायचं तेवढं बाकी राहिलं. नाही हो थोरल्याबाई साहेब, असं काय म्हणता? आमचा नाही विश्वास. आधी सांगून नजर काही आणि आता न सांगा एवढंच काय.